गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली असा ग्रंथ आहे. श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणत्याही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनामध्ये आहे. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्ट असे फळ मिळते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. एकदा तरी वर्षातून आपण श्री गजानन महाराजांचे दर्शन घ्यावे आणि एकदा तरी या ग्रंथाचे पारायण करावे असा हा ग्रंथ आहे. आपल्या समस्येनुसार श्री गजानन विजय ग्रंथाचा कोणता अध्याय कधी वाचावा हे या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेले आहे. अध्याय पहिला, निराशा, मनशांती, कर्जमुक्ती आणि नवीन उपक्रमाची सुरुवात करायची झाल्यास पहिला अध्याय वाचावा. अध्याय दुसरा, आपल्या कुटुंबातील व्यथा आणि अडचणी यांच्यासाठी दुसरा अध्याय वाचावा. अध्याय तिसरा, दुसऱ्याचे मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणी आपल्याकडून दुखावले गेले असले, जवळचे कुणी जर आजारी असले आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील, सर्व काही देवाच्या भरोशावर सोडून दिले असेल, त्यावेळेस तिसरा अध्याय वाचावा. अध्याय क्रमांक 4, जीवनातील दुःख आणि समस्या कमी करण्यासाठी चौथा अध्याय वाचावा. अध्याय क्रमांक 5, दुष्काळ, पाण्याची समस्या, तहान लागलेली असेल आणि पाणी जवळ नसेल आणि गेलेली संपत्ती परत मिळवायची असेल आणि जीवनात सकारात्मक बदल करायचा असेल तर पाचवा अध्याय वाचावा. अध्याय 6, चांगले विश्वासू मित्र मिळवण्यासाठी आणि चांगल्या वाईटातील फरक कळण्यासाठी 6वा अध्याय वाचावा. अध्याय क्रमांक 7, निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर करण्यासाठी आणि इच्छुकांना संतान प्राप्तीसाठी 7वा अध्याय वाचावा. अध्याय क्रमांक 8, कायदेविषयक समस्यांसाठी आणि कोर्ट केसेसमध्ये विजय मिळवण्यासाठी 8वा अध्याय वाचावा. तसेच 8व्या अध्यायामुळे अहंकारी व्यक्तींचा अहंकार देखील दूर होण्यास मदत होईल. अध्याय क्रमांक 9, हट्टी, दुराग्रही मित्रांचा प्रभाव कमी होईल, शत्रूंचा नाश होईल, चुकांची दुरुस्ती होईल आणि त्यांचा परिणाम कमी होईल आणि महाराजांचे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दर्शन होईल, यासाठी अध्याय क्रमांक 9 वाचावा. आपल्याला वार्धक्यामुळे किंवा आजारामुळे शेगावला प्रत्यक्ष दर्शनासाठी जाता येत नसेल आणि तरी देखील महाराजांचे दर्शन आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पाहिजे असेल तर अध्याय क्रमांक 9 वाचावा. अध्याय क्रमांक 10, आपल्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्याची शक्ती आणि प्रभाव कमी करण्यासाठी आणि आपल्या आजारपणातून आपल्याला लवकरात लवकर ठीक होण्यासाठी 10वा अध्याय वाचावा. अध्याय क्रमांक 11, आपल्याला आपल्या ध्येय प्राप्ती आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि न्याय मिळावा ह्यासाठी अध्याय क्रमांक 11 वाचावा. अध्याय क्रमांक 11, स्वसंरक्षण करण्यासाठी, अपघात आणि संकटातून वाचलो असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी देखील वाचावा. अध्याय क्रमांक 12, आपल्या धंद्यात, उद्योगात, शेतीमध्ये चांगले उत्पादन, धनधान्य उत्पन्न होण्यासाठी आणि चांगल्या कार्यामध्ये यशप्राप्तीसाठी अध्याय क्रमांक 12 वाचावा. अध्याय क्रमांक 13, कर्करोग आणि तत्सम दुर्धर आजारांपासून मुक्तीसाठी, महापूर, वादळे, अग्नी इत्यादी नैसर्गिक आपत्ती संकटापासून वाचण्यासाठी, रक्षण होण्यासाठी, त्यांचा प्रभाव कमी होण्यासाठी म्हणून अध्याय क्रमांक 13 वाचावा. अध्याय क्रमांक 14, आपल्याला अचानक आर्थिक हानी झाली असल्यास आपल्याला माहीत नसलेल्या संकटांपासून रक्षण करण्यासाठी आणि नदी आणि पाण्यापासून होणाऱ्या धोक्यांपासून मुक्तीसाठी अध्याय क्रमांक 14 वाचावा. अध्याय क्रमांक 15, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धी मिळण्यासाठी, तसेच काम, क्रोध, मत्सर, लोभ आदींपासून दूर राहण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, प्रमोशन मिळवण्यासाठी, पगारवाढीसाठी आणि असहनशील व्यक्तींनी आपल्या अंगामध्ये सहनशीलता वाढावी यासाठी अध्याय क्रमांक 15 वाचावा. अध्याय क्रमांक 16, खूप मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी, अति तीव्र डोकेदुखी होत असल्यास त्या डोकेदुखीपासून वाचण्यासाठी म्हणून अध्याय क्रमांक 16 वाचावा. अध्याय क्रमांक 17, खोट्या आणि चुकीच्या आरोपातून मुक्तता होण्यासाठी, तसेच दुसऱ्यांकडून मत्सर आदी संकटातून मुक्तीसाठी अध्याय क्रमांक 17 वाचावा. अध्याय क्रमांक 18, खोट्या आरोपातून मुक्ततेसाठी तीर्थ अंगारा घेऊन गेल्यास आणि या अध्यायाचे वाचन केल्यास, तसेच शारीरिक व्याधी दूर होण्यासाठी, आपल्या इष्टदेवतेचे दर्शन होण्यासाठी अध्याय क्रमांक 18 वाचावा. अध्याय क्रमांक 19, आपल्या विवाहयोग्य मुलामुलींना मनायोग्य जीवनसाथी मिळण्यासाठी, तसेच स्वकष्ट आणि स्वसामर्थ्यावरती विश्वास असणाऱ्या भक्तांना काही कारणामुळे प्रमोशन मिळत नसेल, प्रगती होत नसेल
तर आपली प्रगती होण्यासाठी म्हणून अध्याय क्रमांक 19 वाचावा. अध्याय क्रमांक 20 आपल्या विवाहित जीवनामध्ये सफलता मिळण्यासाठी, उद्योगधंद्यामध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तसेच प्रकृती स्वास्थ्यासाठी आपल्याला अध्याय क्रमांक 20 वाचणे फायद्याचे राहील. अध्याय क्रमांक 21 आपल्याला आपल्या मनःशांतीसाठी, आरोग्यासाठी, सुखसमृद्धीसाठी आणि मानसिक समाधानासाठी अध्याय क्रमांक 21 वाचला पाहिजे. श्री गजानन विजय ग्रंथाचे लेखन पंढरपूर येथील श्री दासगणू महाराजांनी केलेले आहे आणि दासगणू महाराजांनी या कामासाठी अक्षरशः एक पैसा देखील मोबदला घेतलेला नाही. त्यांनी या कामासाठी प्रसाद म्हणून केवळ एक रुमाल आणि श्रीफळ हे चरणाला लावून प्रसाद म्हणून स्वीकारले आहे. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते.